संग्राम जगतापांचा भाजपात प्रवेश नाही, मी असं म्हणत नाहीये, पण थोड्या दिवसांनी अशा बातम्या दिसतील ही मात्र पक्की खात्री आणि शक्यता. कारण असंच काहीच आहे. कारण घडले असं की अजित पवारांनी स्वतः आता संग्राम जगताप यांना भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी दार उघडून दिले की काय असं दिसून येते. आता मग त्याची कारणं काय आहेत, नेमकं काय घडलंय, काय झाले, असे अनेक सवाल तुमच्या मनात उपस्थित झाले असतील. काळजी करू नका, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे. चला तर मग सुरू करूयात. नमस्कार, मी संजना, कट टू कट मध्ये आपलं स्वागत. आता सुरुवातीला मी नेमकं काय झाले सांगते. राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप सततच्या वादग्रस्त विधानामुळे आता अजित पवार त्यांच्यावर नाराज झालेत. कारण काय तर अहिल्यानगरच्या संग्राम जगतापांनी आता दिवाळी जवळ आले आणि दिवाळीच्या तोंडावर असं आवाहन केले की प्रत्येक नागरिकांनी केवळ हिंदू लोकांच्या दुकानातूनच खरेदी करायचे. आणि मग यावरूनच आता वाद ओढवलाय. आणि या भूमिकेबद्दलच माध्यमांशी बोलताना अजित पवारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आणि यावरून आता संग्राम जगतापांना नोटीस पाठवण्यात येईल, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असं देखील बजावलंय. आता अजित पवार नेमकं माध्यमांशी बोलताना संग्राम जगतापांच्या या विधानावर काय म्हणालेत ते सांगते. खरं तर अरुण काका जगताप जोपर्यंत हयात होते तोपर्यंत सगळं तिथं सुरळीत होतं. परंतु आता काही लोकांनी आपल्यावर जबाबदारी वाढवली आहे. आपल्या वडिलांचं छत्र हरवलंय, त्यावेळेस आपण जबाबदारीनं वागलं पाहिजे, बोललं पाहिजे. हा शाहू, फुले, आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, या सर्वांना घेऊन जाणार आहे. मी एका कार्यक्रमाला गेलो होतो, तेव्हाही त्याला समजावून सांगितलं होतं. तो म्हणाला होता की मी त्यात सुधारणा करेल, पण ते सुधारणा करताना दिसत नाहीत. त्यामुळे त्यांची जी भूमिका आहे, त्यांचे जे विचार आहेत ते पक्षाला अजिबात मान्य नाहीत. त्यामुळे त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येईल. त्यामुळे संग्राम जगतापांचा आणि ते करत असलेल्या विधानांचा पक्षाशी काही संबंध नाही असं अजित पवारांनी स्पष्ट केलं आणि आता त्यांना नोटीसही देण्यात येईल. तेव्हा आता संग्राम जगताप यांना नोटीस देण्यात आल्यानंतर त्यांवर त्यांची काय बाजू येईल, ते काय बोलतील हे पाहावं लागणार आहे. आता अशी चर्चा होण्याचं कारण काय सांगते. अहिल्यानगरमध्ये गुरुवारी MIM पक्षाचे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवैसी यांची जाहीर सभा झाली आणि एक आठवड्याभरापूर्वीच अहिल्यानगरमध्ये तणावाचं वातावरण झालं होतं. अहिल्यानगरमधील कोठला परिसरात तणाव निर्माण झाला होता आणि त्याच्या दुसऱ्या दिवशीच खरं तर सभा होणार होती, मात्र ती झाली नाही. आणि यावेळीच या सभेत बोलताना, जी गुरुवारी सभा झाली त्यावेळी बोलताना इम्तियाज जलील म्हणाले संग्राम जगतापांना उद्देशून, आधी एक छोटासा चिमटू होता, आता चिमणी चमेली आली आहे असं म्हणत संग्राम जगताप यांच्यावर अप्रत्यक्षपणे जलील यांनी टीका केली होती. आणि याबद्दलच बोलताना करमाळा येथील हिंदू जन आक्रोश मोर्चात संग्राम जगताप यांनी नागरिकांना आवाहन केलं. नागरिकांना आवाहन करताना दिवाळीची खरेदी हिंदूंकडून करण्याची विनंती केली. येणाऱ्या दीपावली सणाच्या निमित्ताने प्रत्येक नागरिकांनी खरेदी फक्त हिंदू लोकांच्याच दुकानातून करावी. आपल्या दीपावली खरेदीचा नफा केवळ हिंदू लोकांनाच मिळायला हवा असंही हे म्हणाले. आता बघा, संग्राम जगतापांनी हे विधान केल्यावरच वाद सुरू झालेत का, तर अजिबात नाहीये. त्यांनी पहिल्यांदाच अशी भूमिका घेतली आहे आणि मग त्यांना मग नोटीस देण्यात आली आहे असं तर अजिबात नाही. कारण अजित पवारांनीही सांगताना, म्हणजे माध्यमांना सांगताना असं सांगितलं की यापूर्वीही मी त्याला सूचना दिल्या होत्या, मात्र त्यांनी ऐकलेल्या नाहीयेत. मग इतकं म्हणजे नोटीस बजावण्यापर्यंत इतकं काय घडलं होतं याच्या आधी, हे देखील आपल्याला बघणं महत्वाचं आहे. तर बघा, आय लव्ह मोहम्मद या बॅनरवरून शहरात मी उल्लेख केला त्याप्रमाणे आठवड्याभरापूर्वी तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती आणि आय लव्ह मोहम्मदचे बॅनर देखील शहरात लागले होते. आणि तेव्हा याबद्दल बोलताना संग्राम जगताप म्हणाले होते की हे बॅनर का काढले गेले नाहीत, यामागे कोणाचा हात आहे, हे षडयंत्र आहे का, असे आरोप म्हणजे असं संग्राम जगताप म्हणत होते. पण दुसरीकडे कोठल्यामध्ये जी तणावाची परिस्थिती निर्माण झाली त्या सगळ्या परिस्थितीला संग्राम जगताप जबाबदार आहेत असं देखील सांगण्यात आलं होतं. हे पण पहिल्यांदा नव्हतं. काही महिनाभरापूर्वीच मुस्लिम समाजाकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. संग्राम जगताप हे मुस्लिम व ख्रिश्चन अल्पसंख्याक समाजावर आक्षेपार्ह वक्तव्य करतात, ते न्यायालयाच्या आदेशाचं उल्लंघन करतायत. त्यामुळे त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करून आमदारपद निलंबित करण्याची मागणी या मोर्चाद्वारे करण्यात आली होती, जो मुस्लिम समाजाचा मोर्चा होता. मध्यंतरी पण शनिशिंगणापूरमध्ये मुस्लिम कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्यात आलं. हिंदू संघटनांच्या आक्रमक भूमिकेनंतर हे पाऊल उचलण्यात आलं होतं आणि याच निर्णयाच्या समर्थनार्थ जो मोर्चा काढण्यात आला होता त्यातही संग्राम जगताप उपस्थित होते, सहभागी होते. एवढंच नाही तर पुण्यातील यवतमध्ये महाराजांच्या पुतळ्याचा अवमान झाल्यानंतर जी मोठी सभा झाली त्या सभेत देखील गोपीचंद पडळकर यांच्यासोबत संग्राम जगताप होते आणि एका विशिष्ट समाजाविरोधात त्यांनीही विधान केलं होतं आणि मग हेच विधान यवतमध्ये जी दंगल पेटली होती त्याला कारणीभूत ठरलं
असाही ठपका त्यावर त्यांच्या वेळी पडला होता. या सगळ्या पार्श्वभूमीवरच अजितदादांनी त्यांना थेट भेटायला बोलावलं होतं. एखाद्या समुदायाला टार्गेट करण्याच्या त्यांच्या विधानावर नाराजी व्यक्त केली होती, त्यांची कान उघडणी केली होती. एखाद्या समाजाला टार्गेट करणं योग्य नाही, ते बंद कर, असंही अजित पवारांनी त्यांना सांगितलं होतं, सुनावलं होतं. मात्र त्या सगळ्याचा काहीच परिणाम झाला नाही असंही दिसून आलं. कारण यानंतर कोटला भागातच गोमांस आढळल्यानंतर मोठं आंदोलन झालं. त्यातही संग्राम जगताप उपस्थित होते. वारंवार ते हिंदू मुस्लिम वाद निर्माण करायचा प्रयत्न करतायत असा आरोप होतोय. मुस्लिमांविरोधात, मुस्लिम समाजाच्या विरोधात आक्रमकपणे भूमिका घेत आहेत, जी त्यांना प्रखर हिंदुत्ववादी भूमिका वाटते असेही सांगितलं जातं. पण अचानक संग्राम जगताप एवढे फ्लिप कसे काय झाले, म्हणजे प्रखर हिंदुत्ववादी का बनले, सांगते. तर बघा, आता अहिल्यानगर शहर हा जो विधानसभा मतदारसंघ आहे, त्यातील हा कोटला जो भाग आहे किंवा बाकीचे जे मुस्लिम बहुल भाग आहेत, तिथून यंदाच्या लोकसभा निवडणुकीत आणि विधानसभा निवडणुकीत काहीसे परिणाम बघायला मिळाले. म्हणजे यापूर्वी या मुस्लिम बहुल भागातून लोकांनी, म्हणजे नागरिकांनी संग्राम जगतापांना, अरुणदादा जगतापांना साथ दिली होती. मात्र लोकसभा निवडणुकीला काय झालं, तर विखेंना या भागातून कमी मतं मिळाली. मग विधानसभेला देखील असंच झालं. विधानसभेला जरी संग्राम जगतापांचा विजय झाला असला तरी या भागातून, मुस्लिम बहुल भागातून संग्राम जगतापांना कमी मतं मिळाली आणि मोठ्या प्रमाणात त्यांच्या विरोधात असणाऱ्या व्यक्तीला इथून मतं मिळाली. आणि म्हणूनच आता मुस्लिम समाजाचं मत त्यांच्या प्रतिस्पर्ध्याकडे वळाल्यानंतर संग्राम जगतापांना याची सुनक लागली आणि हळूहळू त्यांचा कल आहे तो हिंदुत्वाकडे दाखवायला त्यांनी सुरू केला. यानंतर वेगवेगळ्या हिंदू मोर्चामध्ये त्यांनी सहभाग घेतला, हिंदुत्ववादी भूमिका घेतली, मुस्लिम समाजावर तिखट शब्दात टीका केली आणि हीच त्यांची एक राजकीय ओळख बनली. आता मग ही हिंदुत्ववादी भूमिकेची ओळख बनल्यानंतर अक्षरशः म्हणजे प्रत्येक नागरिकाला हिंदुत्ववादी भूमिका असं म्हणल्यानंतर नाव डोळ्यासमोर येतं ते म्हणजे भारतीय जनता पक्ष. असे अनेक नेते भारतीय जनता पक्षात दिसून येतील जे कट्टर हिंदुत्ववादी आहेत, म्हणजे अनेक नेत्यांवर टीकाही करतात. आता उदाहरणच द्यायचं झालं तर गोपीचंद पडळकर. आता ते जे विधानं करतायत ती चुकीची की बरोबर हे असं आम्ही अजिबात बोलत नाहीये. आम्ही बोलतोय की ती जी विधानं करतायत ती प्रखर हिंदुत्ववादी आहेत. आता ती चुकीची की बरोबर हे जनतेनं आणि ऐकणाऱ्यानं ठरवावं. पण सध्या संग्राम जगताप देखील असंच करताना दिसत आहेत. मग हे दिवाळी खरेदीचं विधान असो, त्यापूर्वीची विधानं असो आणि ह्याच्या आधीही झालेली अनेक विधानं असो. आणि म्हणूनच या त्यांच्या भूमिकेमुळे मध्यंतरी ते भाजपात प्रवेश करतील अशी चर्चाही होती. आणि आता समजा त्यांच्या या सगळ्या गोष्टींमुळे अजित पवारांनी त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवली, यावरून ते नाराज झाले तर नक्कीच ते भाजपात प्रवेश करू शकतात. कारण ते हिंदुत्ववादी भूमिका सोडणार नाहीत हे स्पष्ट झाले. कारण याआधी त्यांना समज दिले पण ते ऐकत नाहीत. म्हणून जर आता असं काही झालं तर संग्राम जगताप भाजपमध्ये प्रवेश करू शकतात. आणि म्हणून या एका कारणामुळे स्वतः अजित पवारांनीच त्यांना भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी दरवाजे उघडून दिलेत की काय अशी चर्चा सुरू झाली. ती सामान्य की होणं साहजिक आहे. तुम्हाला काय वाटतं, असं खरंच असेल का? आणि म्हणून आता संग्राम जगताप भाजपमध्ये जाऊ शकतात का? कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. तसेच संग्राम जगतापांनी जे आवाहन केले त्याच्यावर तुमचं मत काय याच्याबद्दल देखील नक्की सांगा.